नमस्कार सेविकाताईंनो, मी सुनीता पवार. पुन्हा आपले सर्वांचे आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. तर आपण आपल्या हक्काच्या मागण्यासाठी आपल्या जो प्रमुख मागणी होती की आम्हाला मानधन नको, वेतन हवे, या मागण्यासाठी आपण सर्व देशभर अंगणवाडी सेविका मदतनीस हे 4 डिसेंबर आणि 7 डिसेंबरपासून आपण संप पुकारला आहे. अंगणवाडीला कुलूप लावलेला आहे आणि नागपूर अधिवेशनामध्ये 15 तारखेला आणि 18 तारखेला भव्य असा मोर्चा अंगणवाडी सेविकांनी हजेरी लावली होती. परंतु आपले जे प्रश्न आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर आपल्याला अद्याप मिळालेले नाही. तर आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस. तर आजच्या सकाळच्या सत्राला अंगणवाडीविषयी थोडक्यात चर्चा झाली, परंतु त्यात कुठलाही ठोस असा निर्णय लागलेला नाही. तरी जे दुपारचं सत्र आहे त्याच्यात आपल्याला समाधानकारक उत्तर मिळणे अपेक्षित आहे. तरी बऱ्याच जे युनियन आहे युनियन आहेत, जसे मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राचे असो, राजस्थान, मध्य प्रदेश असो, उत्तर प्रदेश असो, इथल्या ज्या युनियन आहेत तिथल्या कृती समिती ह्यांनी दिल्लीकडे रवाना झालेले आहे. कारण दिल्लीला देखील अधिवेशन चालू आहे. तर नागपूरच्या अधिवेशनाच्या कुठलंही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. त्याच्यामुळे बऱ्याच अशा युनियनच्या कृती समितीने व सगळ्या युनियनच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीला रवाना झालेले आहे आणि बाकीचे आज पोहोचतील, बाकीचे कालचे पोहोचलेले आहेत. तर तिथले काही अपडेट माझ्यापर्यंत पोहोचले तर मी तुमच्यापर्यंत ते नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि युनियनची जे विश्वास आपल्यावर आहे, अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या आपल्या संपावर ठाम राहतील. तर आपण आपले जे युनियनचे अधिकारी आहेत, जोपर्यंत आपल्याला आनंदाची बातमी सांगत नाही किंवा आपले प्रश्न मार्गी लागत नाही, आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस याने संपावर राहायचं आहे आणि कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही. तरी आज शेवटच्या सत्राची आपण नक्कीच आतुरतेने वाट पाहणार. तर आपल्याला जे आपल्या मागण्या आहेत त्याचे समाधानकारक उत्तर मिळणार आहे. तरी बरेच असे युनियन हे दिल्लीला पोहोचले आहेत. त्यांची उद्यापासून म्हणजे उद्या 21 आणि 22 2 दिवसासाठी तेथे ते धरणे आंदोलन करणार आहे. तर त्यांचं आपण त्यांच्या नेहमीच उभे राहणार आहोत आणि त्यांच्या विश्वासाला आपण तडे जाऊ देणार नाही. जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही, आम्हाला वेतन हवे आहे, आम्हाला मानधन नको, हे आपली जी प्रमुख मागणी आहे त्याला समाधानकारक उत्तर मिळेल, तोपर्यंत आपण संपावर राहणार आहे. आणि माझ्यापर्यंत जर अजून काही नवीन माहिती आली, नवीन अपडेट आले, तर मी तुम्हाला ती लगेच शेअर करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.